नमस्कार मित्रांनो, स्विंग ट्रेड्स विथ रिव्ह्यू या सेगमेंटच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी एक मस्त सेटअप घेऊन आलो. पण त्याकडे जाण्याआधी आत्तापर्यंतच्या पोझिशनची काय परिस्थिती आहे हे थोडक्यात बघूया. टोटल 8 स्टॉक्स आपण रेकमेंड केले होते या सिरीजमध्ये आत्तापर्यंत 30 ऑक्टोबरपासून ते मागच्या व्हिडिओपर्यंत. यापैकी 3 पोझिशन्स आपण क्लोज केलेल्या आहेत आणि या क्लोज केलेल्या पोझिशनमध्ये 2 पोझिशनमध्ये आपल्याला प्रॉफिट मिळालं आहे, RBL बँक आणि ट्रेंटमध्ये. आणि रेमंडमध्ये मात्र आपल्याला लॉस झालेला आहे. स्टॉप लॉस ट्रिगर झाल्यामुळे आपण यातून लॉसमध्ये बाहेर पडलो. आणि आत्ता ओपन ज्या पोझिशन आहेत यांच्याकडे आपण नजर टाकली तर आपल्याला दिसेल की क्राफ्ट्समनमध्ये बऱ्यापैकी प्रॉफिट आपल्याला ऑलरेडी झाला आहे 10.51% एक महिन्याच्या आतमध्ये. याचे 2 टार्गेट्स होते बेसिकली, एक म्हणजे 5010 आणि दुसरं 5590. सध्याचं प्राईस ॲक्शन चांगला वाटतोय सेटअप, सो 5590पर्यंतचं टार्गेट आपण यामध्ये ठेवू शकतो. आणि आधीचा जो स्टॉप लॉस होता 4650च्या आसपासचा, तो आपण कॉस्ट टू कॉस्ट तुम्ही आणू शकता जर तुम्ही ऑलरेडी होल्ड करत असाल तर. सोडून बाकीचे जे 4 स्टॉक्स आहेत यामध्ये ॲक्सिस बँक आपण जर बघितला तर साईडवेज ट्रेंडमध्ये आहे कम्प्लिटली. आपण सांगितल्यापासून आयडेंटिफाय केल्यापासून जवळपास त्याच किमतीच्या आसपास ॲक्सिस बँक ट्रेड करतोय. पण यामध्ये मूव आपण अँटिसिपेट करू शकतो येणाऱ्या काही काळामध्ये. आदित्य बिर्ला मनी मध्यंतरी चांगला वाढला होता 5 ते 6%, पण परत कॉस्टच्या आसपासच आलेला आहे. दिलीप बिल्डकॉनने 5.26%च्या आसपासची रॅली दिली आपल्याला 10 ते 15 दिवसांमध्ये. इट्स अ गुड स्टॉक. रेडगेन ट्रॅव्हलमध्ये मात्र आपल्याला -8.19%चे रिटर्न दिसत आहेत, म्हणजेच कदाचित आपल्याला यामध्ये स्टॉप लॉस द्यावा लागू शकतो. पण आपण होल्ड करूया. याचा जो स्टॉप लॉस लेवल आहे ती आहे 642 रुपयाच्या आसपास आणि यामध्ये टार्गेट आपण आयडेंटिफाय केलं होतं 830 ते 840 रुपयाच्या आसपास. सो हा झाला आत्तापर्यंतच्या पोझिशनचा लेखाजोखा. आता आपण जाऊया नवीन सेटअपकडे. पण त्याआधी एक महत्त्वाची गोष्ट, ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टिंग हा एक प्रकारचा बिझनेस आहे आणि जेव्हा आपण एखादा नवीन ट्रेड घेतो किंवा एक नवीन गुंतवणूक आपण करतो तेव्हा आपल्याला त्या गुंतवणुकीमधला मॅक्सिमम लॉस ऑलरेडी माहीत असतो. म्हणूनच आपण सिस्टीममध्ये स्टॉप लॉस लावून ठेवतो. समजा मी 20,000 रुपयाचे स्टॉक घेतले आणि मला माहिती आहे की 2,000 रुपयाचा माझा लॉस होणार आहे मॅक्सिमम आणि प्रॉफिट मिळालं तर ते 4,000 रुपयाचं मिळणार आहे. तर ती पोझिशन घेतल्यानंतर सिट बॅक अँड रिलॅक्स एवढंच आपल्याला करायचं आहे. पण मार्केटच्या डेली व्होलॅटिलिटीमुळे त्यामध्ये अचानक कमी जास्त प्रॉफिट होणे किंवा कमी जास्त लॉस होणे, यामुळे जर तुम्ही पॅनिक होत असाल, यामुळे जर तुम्ही अँक्शियस होत असाल, यामुळे जर तुम्हाला टेन्शन येत असेल तर बॉस यू आर डुईंग समथिंग रॉंग. आणि हे कदाचित काही जणांना ऐकायला आवडणार नाही, पण नक्कीच पोझिशन सायझिंगमध्ये चूक झाल्यामुळेच हे होऊ शकतं. कसं हे मी तुम्हाला सोप्या उदाहरणातून सांगतो. सहज तुम्ही आईला विचारून बघा घरी की ती रोज जो काही स्वयंपाक करते आपल्या कुटुंबातल्या लोकांसाठी ती किती लोकांचा करते, तर 5 ते 6 लोकांचा असं आपण उदाहरण घेऊया. जर अचानक आपण आईला सांगितलं की अरे ते आचार्य आहेत बघ अमुक अमुक, ते ना एका दिवशी एका वेळेला 500 लोकांचा स्वयंपाक करतात, तर तू करशील का? तर आई काय म्हणेल, नक्कीच मी एवढ्या लोकांचा स्वयंपाक करू शकते, पण मला त्यासाठी प्रिपेअर करायला लागेल, प्रिपरेशन्स करावे लागतील. सो जर तुम्ही विचारलं की आता तो करतोय म्हणून तू करू शकणार आहेस का, तर साहजिकच तिचं उत्तर असेल नाही. इतक्या लोकांचा मी स्वयंपाक करणार नाही. मला रोजची जी प्रॅक्टिस आहे, रोजची जी सवय आहे ती आहे 5 लोकांची, फार तर मी 10 लोकांचा स्वयंपाक करू शकते. आणि तरीसुद्धा आपण जर तिला म्हटलं नाही तो XYZ आचार्य यांना तो करतो ना, मग तू पण कर ना, तो 500चा करतो, ठीक आहे तो 200 लोकांचा कर. ही जर आपण जबरदस्तीनं त्याच्यावरती जबाबदारी टाकली तर नक्कीच इतका मोठ्या स्केलवरती स्वयंपाक करायला जर ती गेली किंवा ते प्रिपरेशन्स करायला गेली तर ती पॅनिक होईल, तिला टेन्शन येईल, स्ट्रेस येईल. हे ऑब्व्हियस आहे. हेच गणित आहे पोझिशन सायझिंगचं सुद्धा. समजा तुम्ही एखादी गुंतवणूक करता किंवा एखादा ट्रेड घेता आणि त्यामध्ये तुम्हाला असं वाटतं की माझा मॅक्सिमम लॉस आहे, माझं जे काही इन्कम लेवल असेल, माझं जे काही ओव्हरऑल कॉर्पस बिल्ड झालेलं असेल, त्या हिशोबाने मी एका पोझिशनमध्ये 10,000चा लॉस घेऊ शकतो. आय एम कम्फर्टेबल. म्हणजे 10,000 रुपयाचा लॉस बघणं हे माझ्या डोळ्यांसाठी ओके आहे. आणि अशा वेळेला जर तुम्ही अचानक जाऊन एक मोठी 10 लाखाची पोझिशन घेतली ज्यामध्ये मॅक्सिमम लॉसची जी पॉसिबिलिटी आहे ती 2 लाखाची आहे, 20%ची, तर नक्कीच तुमचा जेव्हा लॉस 50,000 दिसेल, 60,000 दिसेल, जेव्हा तुम्हाला एमटी तेव्हा तुम्ही पॅनिक होणार, तुम्हाला टेन्शन येणार, हे साहजिक आहे. म्हणूनच काय करायचं आहे, विथ प्रॅक्टिस आपली पोझिशन सायझिंग हळूहळू वाढवायची. सुरुवातीचा स्ट्रेड खूप मोठा घ्यायचा नाही. आणि आय नो खूप ठिकाणी इंस्टाग्राम असेल, यूट्यूब असेल, खूप इन्फ्लुएन्सर्स आहेत जे तुम्हाला खूप मोठ्या मोठ्या कोटींमधल्या पोझिशन दाखवतात. तर त्याच्या मागची रिॲलिटी ही आहे की 90 ते 95% स्क्रीनशॉट्स फेक असतात आणि 5 ते 10% जे लोक आहेत हे प्रोफेशनल ट्रेडर्स आहेत, हे बरीच वर्ष करत आहेत. जसं आपल्या उदाहरणातला आचार्य होता, त्याने पहिल्याच दिवशी 500 लोकांचा स्वयंपाक घेतला का करायला? नाही. त्याने सुद्धा सुरुवात 10-15 लोकांपासून सुरू केली असेल आणि मग तो 500-1000पर्यंत गेला असेल, बरोबर. सो स्टेप बाय स्टेप तिथंपर्यंत तुम्हाला जायचं आहे. आणि जर तुम्हाला कुठल्याही पोझिशनमध्ये पॅनिक वाटत असेल, आत्ताच्या आत्ता मला सांगा मी या पोझिशनमध्ये काय करू, मी होल्ड करू का एक्झिट करू, काय करू मला कळत नाही, असं जर तुम्हाला कधीही वाटत असेल तर नक्की तुम्ही पोझिशन सायझिंगमध्ये चूक करताय, हे मी तुम्हाला लिहून देऊ शकतो. सो आता आयडियल पोझिशन साईज करायची आहे तर नक्की काय करायचं, एक पद्धत आहे ज्यामध्ये तुम्ही मॅक्सिमम लॉसच्या हिशोबाने पोझिशन साईज करू शकता. म्हणजेच काय, समजा 2,000 रुपये ही तुमची मॅक्सिमम लॉस बेअरिंग कॅपॅसिटी आहे एका पोझिशनसाठी. अशा 10 पोझिशन जर तुम्ही घेणार असेल तर तुमचा मॅक्सिमम लॉस बेअरिंग कॅपॅसिटी होईल 20,000 रुपयाची, ठीक आहे. तर आता आपण एक ट्रेड आयडेंटिफाय केलं आहे की जिथे 100 रुपयाला एंट्री आहे, 90 रुपयाला एक्झिट आहे आपला स्टॉप लॉसचा आणि 120 रुपयाचं टार्गेट आहे, असं आपण गृहीत धरलं.
आणि आपला 2,000 रुपयाचा मॅक्सिमम लॉसचा बँड आहे. हे आपण काय करणार, 2,000 डिवायडेड बाय हा जो गॅप आहे 10 रुपयांचा, एंट्री प्राईस आणि स्टॉप लॉस यामधला गॅप हा आपण काढणार. म्हणजे 2,000 रुपये डिवायडेड बाय 10, तर इथे आपल्याला क्वांटिटी येईल 200. सो मॅक्सिमम 200 क्वांटिटी आपल्याला बाय करायची. असं नाही करायचं की 100 रुपयाचा स्टॉक आहे, माझ्या अकाउंटला आत्ता 5 लाख पडून आहेत, तर मी 5 लाखाचे हेच स्टॉक घेऊन टाकतो. याच्यामुळे काय होईल, इस्टिमेटेड लॉसची अमाऊंट खूप मोठी होईल आणि मग तुम्ही पॅनिक व्हायला सुरू कराल, अँक्शियस व्हाल तुम्ही. ठीक आहे, ही एक पद्धत झाली. दुसरी एक सोपी पद्धत सांगतो, ही पद्धत समजायला थोडी अवघड वाटत असेल तर या सोप्या पद्धतीत आपण काय करायचं, जर तुम्ही ट्रेडिंगमध्ये नवीन असाल पूर्णपणे, तर काय करा, प्रत्येक स्विंग ट्रेडिंगची पोझिशन ही फक्त 5,000 रुपयाची घ्या. मला कबूल आहे, खूप छोटी अमाऊंट आहे, भले फार तर 10,000 रुपयाची घ्या, पण सुरुवात छोटीच करा. 10,000मध्ये तुमचा मॅक्सिमम लॉस 10 ते 20% बँड जरी म्हणलं तरीसुद्धा मॅक्सिमम 1,000 रुपयेपर्यंतचा किंवा 1,200 रुपयेपर्यंतचा लॉस असेल, जो तुमच्यासाठी बेअरेबल असेल, आणि प्रॉफिटसुद्धा 2,400 ते 2,500 रुपयेपर्यंत असेल. मोर द एस्टिमेटेड रिस्क, मोर द एस्टिमेटेड रिवॉर्ड. दॅट स्टँड्स ट्रू फॉर ऑल द पोझिशन साईजेस. ओके, सो 5 ते 10,000 रुपयाच्या पोझिशन साईजने सुरू करा. म्हणजे एका वेळेला तुमचे 5 पोझिशन झाल्या तर तुमचं 50,000 रुपयाचं कॅपिटल इन्व्हेस्टेड असेल आणि तुमचा मॅक्सिमम लॉससुद्धा 5 ते 10,000 रुपयाच्या घरात असेल. एकदा तुम्हाला याची सवय झाली, एकदा तुमच्या डोळ्यांना हा MTM बघायची सवय झाली, त्यानंतर तुम्ही पोझिशन साईज वाढवा. तुमच्याकडे 10 लाख असतील, 15 लाख असतील, बाकीचे म्युच्युअल फंड्समध्ये ठेवा, लिक्विड फंड्समध्ये ठेवा, खूप इन्व्हेस्टिंगचे ऑप्शन आहेत तिथे ठेवा. सगळे ट्रेडिंगमध्ये डे 1ला आणायची अजिबात गरज नाही. आय होप आता तुम्हाला हा पोझिशन सायझिंगचा मुद्दा लक्षात आला असेल. चला मग आपण आजच्या स्विंग ट्रेडिंग सेटअपकडे जाऊया. तर हा जो 5th वीक आहे नोव्हेंबरचा, यासाठी बरेचसे स्टॉक शॉर्टलिस्ट केले होते, खूप स्टॉकसुद्धा स्क्रीनवरती आले होते, पण आज आपण एकच स्विंग ट्रेडिंगचा सेटअप आयडेंटिफाय करून डिस्कस करणार आहे. याचं कारण काय, तर निफ्टी सध्या थोडा रेजिस्टन्सच्या आसपास आल्यासारखं दिसतोय. कदाचित या लेवलच्या वरती जर निफ्टीने ब्रेकआउट दिला तर चांगली रॅलीसुद्धा येऊ शकेल स्टॉक्समध्ये, पण त्याची शक्यता थोडी कमी वाटते. 19,900ची जी लेवल आहे, इथे थोडा रेजिस्टन्स फेस करतोय निफ्टी. त्यामुळे इथून खाली परत एकदा 19,500 किंवा 19,400ची लेवल रिटेस्ट करून, गॅप फिलिंग करून, त्यानंतर निफ्टी आपली रॅली कंटिन्यू करू शकतो. म्हणून जर इतके सारे जरी स्टॉक आपल्याकडे असले जे तुम्हाला आता स्क्रीनवर दिसत आहेत, पण त्यापैकी एकच स्टॉक आपण डिस्कस करणार आहे फॉर स्विंग ट्रेडिंग, कारण या लेवल्सला कदाचित नवीन स्टॉकमध्ये एंट्री घेणं तितकं आयडियल नाही आहे. म्हणून आपण कॉन्झर्वेटिव्ह साईडने फक्त एकाच स्टॉकमध्ये स्विंग ट्रेडिंगसाठी एंट्री घेणार आहे. अँड ॲज दे से, नो ट्रेड इज ऑल्सो ट्रेड. त्यामुळे आपण जरी ट्रेड करत नसलो तरीसुद्धा ही आपल्या फायद्याची गोष्ट असू शकते आपल्या कॅपिटलच्या अँगलने. सो आजचा जो स्विंग ट्रेडिंगचा सेटअप आहे तो बनला आहे भेलमध्ये, BHEL, जो आपला मोनोपॉली स्टॉकचा व्हिडिओ होता त्यामध्ये सुद्धा आपण भेल हा स्टॉक कव्हर केला होता. आणि तिथे जे आपलं अँटिसिपेशन होतं की ओव्हरऑल इथे रेजिस्टन्स फेस केल्यानंतर म्हणजेच 150 रुपयाच्या आसपास हा कदाचित स्टॉक 90 ते 100 रुपयाच्या रेंजमध्ये येऊ शकतो, कारण इथे खूप चांगला डिमांड झोन आहे स्टॉकसाठीचा. इथेपर्यंत येऊ शकेल असं वाटलं होतं, पण या लेवलला येण्याआधीच स्टॉकने एक चांगलं रिव्हर्सल दाखवलं आणि त्यामध्ये व्हॉल्यूमसुद्धा चांगला बिल्डअप होताना दिसतो स्टॉकमध्ये. म्हणून आपण हा स्विंग ट्रेडिंगच्या दृष्टीने स्टॉक बघतो. तर ही जी लेवल आहे 148च्या आसपास, हा आधीचा हाय होता जो रिसेंटली भेलने ब्रेक केला आहे. आणि ओव्हरऑलच हा जो सप्लाय झोन आहे जो आत्ता तुम्हाला स्क्रीनवरती मार्क केलेला दिसेल 145 पासून ते 136च्या आसपास, याच्यावर सुद्धा एक चांगला डिसायझिव्ह क्लोज या स्टॉकने दिला. म्हणून आपण यामध्ये पोझिशन घेतो आहे. सो जिथे बुल्सची ॲक्च्युली एंट्री झाली आहे, जिथे तुम्हाला हॅमर दिसते, जिथून बुल्सने या स्टॉकला वर न्यायला सुरुवात केली, इथे आपला स्टॉप लॉस असेल 136, 135 या लेवलच्या आसपास. आणि जे आपले प्रोजेक्टेड टार्गेट्स असतील यामध्ये 190च्या आसपास एक मोठा हर्डल किंवा रेजिस्टन्स दिसतो आहे आपल्याला, पण हे खूप मोठं टार्गेट होईल स्विंग ट्रेडिंगच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो. त्यामुळे आपण साधा रिस्क रिवॉर्ड रेशोच्या कॅल्क्युलेशनच्या बेसिसवरती आपण याचं टार्गेट सेट करू शकतो. यामध्ये आपण जर बघितलं तर 135 किंवा 134चा आपण कॉन्झर्वेटिव्ह स्टॉप लॉस घेऊया, आणि 1.80च्या आसपासचं जरी आपला रिस्क रिवॉर्ड असेल तरीसुद्धा 180, 185पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला यामध्ये मिळू शकतात येणाऱ्या 1 ते 2 महिन्यांमध्ये बेस्ड ऑन द टेक्निकल अनालिसिस. त्यामुळे आपली एंट्री 152च्या आसपास, 134च्या आसपास स्टॉप लॉस आणि 180, 185च्या आसपासचे टार्गेट्स आपण घेऊन यामध्ये पुढे जाऊ शकतो. ऑफकोर्स आय एम नॉट अ सेबी रजिस्टर्ड रिसर्च अनालिस्ट, त्यामुळे तुम्ही तुमचा स्वतःचा अभ्यास करा किंवा तुमचे जे इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर असेल त्यांचा सल्ला घ्या आणि त्यानंतरच यामध्ये पोझिशन घेण्याचा तुम्ही विचार करू शकता. सो हा होता आपला आजचा स्विंग ट्रेडिंगचा प्रीमियम सेटअप. परत आपण भेटूच या पुढच्या आठवड्यामध्ये अजून एक स्विंग ट्रेडिंगचा सेटअप घेऊन. तोपर्यंत तुम्हाला पोझिशन सायझिंगबद्दल मी जो कॉन्टेंट कव्हर केला तो कसा वाटला, स्विंग ट्रेडिंगचा रिव्ह्यू आपण केला तो कसा वाटला आणि नवीन सेटअप कसा वाटला हे नक्की सांगा. आणि हा कॉन्टेंट तुम्हाला नक्की आवडत असणार आहे मला खात्री आहे. सो कमीत कमी तुमच्या एका मित्रासोबत तरी तुम्ही हा व्हिडिओ शेअर करावा अशी माझी तुम्हाला विनंती आहे. आणि स्टॉकशास्त्र या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूच्या पुढच्या आठवड्यामध्ये. बाय बाय. थँक्यू व्हेरी मच.